इलेक्ट्रोड्स हा पार्ट रिड्यूस झालेला आहे, परंतु आपल्याला सेल रिएक्शन बघण्यासाठी हे माहिती असणं अपेक्षित आहे. आता इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं? इलेक्ट्रोड्स आर द मेटल सरफेसेस on which oxidation and reduction reaction take place. म्हणजे असा मेटलचा पृष्ठभाग असतो की ज्याच्यावर ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन घडतात, त्या मेटल सरफेसला म्हटलं जातं इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड्स आर द मेटल surfaces on which oxidation and reduction reaction take place. Oxidation and reduction reaction take place. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड. ज्या मेटल सरफेसवर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन घडतात, त्या मेटल सरफेसला काय म्हणायचं? इलेक्ट्रोड. आता या इलेक्ट्रोडचे दोन टाइप्स असतात, टू टाइप्स. एक असतो एनोड आणि एक असतो कॅथोड. एनोड कुणाला म्हणायचं? एनोड म्हणजे असा इलेक्ट्रोड असतो की ज्याच्या सरफेसवर ऑक्सिडेशन रिएक्शन घडतात. ऑक्सिडेशन रिएक्शन कशा घडतात? इलेक्ट्रॉन लॉस केले जातात किंवा इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. म्हणजे अन इलेक्ट्रोड इन विच ऑक्सिडेशन रिएक्शन टेक प्लेस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एनोड. त्याला म्हणायचं एनोड. म्हणजे an electrode on which metal surfaces किंवा an electrode on which oxidation reactions take place. Oxidation reaction take place by losing electrons किंवा by loss or donating electron. त्याला म्हटलं जातं एनोड. म्हणजे एनोडवर काय होतं? ऑक्सिडेशन होतं. एनोडवर काय होतं? ऑक्सिडेशन. आणि दुसरा टाइप आहे कॅथोड. याच्या अपोजिट कॅथोड म्हणजे असा इलेक्ट्रोड की ज्याच्यावर काय होतं? रिडक्शन रिएक्शन घडते. आणि रिडक्शन रिएक्शन कशी घडते? इलेक्ट्रॉन घेतले जातात, एक्सेप्ट किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अँड इलेक्ट्रोड ऑन which reduction reaction take place, on which reduction reaction take place by gaining or accept electrons. त्याला म्हणायचं कॅथोड. म्हणजे इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोडचे दोन टाइप. आता एनोड आणि कॅथोड तुम्हाला कायम शब्द येतात. एनोड असलं की ऑक्सिडेशन घडतं, कॅथोड असलं की काय घडतं? रिडक्शन. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोड नंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोकेमिकल सेलचे टाइप्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स त्याचे टाइप्स बघायचे. इलेक्ट्रोकेमिकल सेल त्याचे दोन टाइप असतात, एक इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि एक गॅल्व्हॅनिक सेल. टू टाइप्स. पहिला टाइप आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल. आणि दुसरा आहे गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलाइटिक सेल कोणाला म्हणायचं? an electrochemical cell in which
non-spontaneous, in which non-spontaneous reaction is forced to occur. Non-spontaneous reaction is forced to occur by applying electric current from external source into solution. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक सेल. An electrolytic cell in which non-spontaneous reaction is forced to occur by applying electric current from external source into solution. It's called a electrolytic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये होतं. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये होतं. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो एनोड असतो तो पॉझिटिव्ह असतो. एनोड असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड जो असतो तो निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. म्हणजे ऑक्सिडेशन कुणावर होणार? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर. रिडक्शन कुणावर होणार? निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर. म्हणजेच ऑक्सिडेशन होतं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर आणि रिडक्शन कुणावर होतं? निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड. हा पहिला टाइप आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. आणि दुसरा टाइप आहे गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच म्हणायचं व्होल्टॅक सेल. गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टॅक सेल याच्या अपोजिट. An electrochemical cell in which spontaneous reaction produces electricity is called a galvanic cell. An electrochemical cell in which spontaneous reaction produces electricity is called a galvanic or Voltaic cell. Galvanic cell मध्ये chemical energy is converted into electrical energy. Chemical energy is converted into electrical energy. केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. एनोड जो असतो तो निगेटिव्ह असतो. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये एनोड हा निगेटिव्ह असतो, कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो. ऑक्सिडेशन निगेटिव्ह वर होतं. ऑक्सिडेशन रिएक्शन कुणावर होते? निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर. आणि रिडक्शन रिएक्शन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर. म्हणजे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहे. नॉन स्पॉन्टेनियस स्पॉन्टेनियस. इलेक्ट्रिकल केमिकल, केमिकलचं इलेक्ट्रिकल. एनोड पॉझिटिव्ह, एनोड निगेटिव्ह. कॅथोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. ऑक्सिडेशन पॉझिटिव्ह वर होतं, ऑक्सिडेशन निगेटिव्ह वर होतं. रिडक्शन निगेटिव्ह वर होतं, रिडक्शन पॉझिटिव्ह वर. याला म्हणायचं टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे इलेक्ट्रोड आणि त्याचे दोन टाइप आणि इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन टाइप. लक्षात घ्या.